तू आणि अगं ये ना ती ये. अनु अगं अशी का अवस्था आहे? काय झालंय? अश्विनी, श्रीकांत भाऊजी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज प्लीज मला मदत करा. अनु अगं हे बघ, आम्ही तुला वाटेल ती मदत करू, पण प्लीज हे असं नको वागूस. बघ शांत हो आणि मला सांग काय झालं. अविनाश बरं आहे ना? मला दुसरा कुठलाच मार्ग सापडत नव्हता हे कळल्यावर मी तुमच्याकडे आले. भाऊजी, अश्विनी, ऐका ना, प्लीज एकदा मला मदत करा. मी हळूहळू सगळे पैसे परत करेन. अनु हे बघ, खबरदार तू पुन्हा असं बोललीस तर. आणि अविनाश माझा मित्र आहे, त्याच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. पैशांचं काय घेऊन बसलीस तू? आणि देण्या घेण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नकोस. सध्या महत्वाचं आहे अविनाशला डिस्चार्ज मिळणं. पण अनु, मला तुझी एक गोष्ट नाही आवडली. काय? तुझ्या घरचे तर होपलेसच आहेत. अश्विनी, अरे बरोबर बोलतेय मी. सुनेला घराबाहेर काढलं त्यांनी. अनु हे बघ, अगं तू एवढी शिकलेली आहेस. नवऱ्याच्या पैशांचे व्यवहार बायकोला माहीत असले पाहिजे. आणि काय अवघड आहे ग एवढं त्यात? काहीच अवघड नाहीये भाऊजी. मला नेहमी असं वाटायचं की माझ्या घराकडे बघणं, माझ्या घरच्यांची काळजी घेणं, त्यांना जपणं, एवढंच माझं काम आहे. बाकी सगळं बघायला आहेत ना अविनाश, ते त्यांचं काम आहे. पण तसं नाही आहे हे कळलं मला. पण माझ्यावर ही अशी वेळ, असा प्रसंग येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. पण आता हा प्रसंग आला ना, आणि दुर्दैवाने अविनाश इथे नसताना तुला हे प्रश्न विचारले गेले आणि त्याचे काय परिणाम झाले. अश्विनी, तुम्हाला काय म्हणायचंय मला कळतं. ही माझी म्हणणारी माणसं वेळ आल्यावर माझ्याशी कसं वागू शकतात हे कळलंय मला. इथून पुढे काळजी घे. अनु, मी घरातल्यांची काही बोलू का? म्हणजे मी त्यांना समजवीन. नाही भाऊजी, अजिबात नाही. ते आधीच खूप रागवलेत माझ्यावर. तर त्यांना असं वाटतंय की आम्ही फसवलंय त्यांना. तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोललात ना, आणखीन गोष्टी चिघळतील. कळतंय ना तुम्हाला? प्लीज नको. बरं ठीक आहे, आपण हॉस्पिटलला निघूया. चला. हो. अनु अगं मी आले असते, पण ॲक्च्युली मला एक काम आहे. नाही काही हरकत नाही. ठीक आहे ना अश्विनी? बरं, आपण निघूया. हो, काळजी घे. हो. आई, कॉफी नकोय मला. आई, संध्याकाळ झाली, अजूनही अनुजा पत्ता नाहीये. हॉस्पिटलला जाऊन येतो. रेवतीला फोन केला होता मी, तिथेही ती पोचली नाहीये. कुठल्या तोंडाने जाईल हॉस्पिटलला? तिला कोणी भीक पण दिली नसेल. भीक मागायची काय गरज आहे तिला ग? तिचा बाप फार श्रीमंत आहे ना. माहेरचं मोठेपण दाखवत असे ना नेहमी. बापाने तिच्या नावावर काहीतरी ठेवलं असणार, तेच जाऊन मागायचं तिनं. काय ग पिऊ, बरोबर बोलते ना मी? आई, आजोबांनी आईला पैसे दिले असते तर एव्हाना आईबाबांना घेऊन घरी सुद्धा आली असते. ती अजून आलीच नाहीये याचा अर्थ आजोबांनी पैसे दिले नसतील का?
आले की काय? अभि हे घरी कसे आले? अनुने पैसे कुठून मॅनेज केले? अभि अभि आला तू बाबा माझ्या. अरे कसा आहेस रे माझा पोर. मला खूप काळजी वाटत होती तुझी अभि. पिऊ जसा औषधाचं ताट घेऊन ये जा. बरं आहेस ना रे बाळा. पिऊ सीमा सीमा औषण कर माझ्या आवीचं. अगं औषण कर आणि चांगली भाकरी तुकडा ओवाळून टाक माझ्या पोरावरून टाक.